नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात घेतलं जाणारं एक प्रमुख पीक म्हणजे सोयाबीन. आजकाल सोयाबीन शेतकरी मोठ्या क्षेत्रावर घेत आहेत आणि त्याच्यातून चांगला नफाही कमवत आहेत. परंतु सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एक प्रमुख अडचण वारंवार सतावते. ती अडचण म्हणजे मजुरांची अडचण. पहिली गोष्ट म्हणजे सोयाबीनची कापणी मळणी करण्यासाठी मजूरच मिळत नाहीत आणि मजूर मिळाले तरी ते वेळेवर मिळत नाहीत आणि वेळेवर मिळाले तरी त्यांची मजुरी परवडत नाही. अशा परिस्थितीमध्ये काही शास्त्रज्ञ तज्ज्ञ सांगतात की शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणी मळणी ही कंबाईन हार्वेस्टरने करावी. परंतु शेतकऱ्याच्या डोक्यात प्रश्न येतो, याच्यामध्ये धान्याचे लॉसेस होतील, म्हणजे आपलं नुकसान वाढू शकतं. अशा वेळी काही तज्ज्ञ सांगतात की तुम्ही सोयाबीनची कापणी हाताने चालवायच्या रिपरने करा आणि मळणी आपल्या रेग्युलर मळणी यंत्राने करा. परंतु काही आपल्या शेतकरी बांधवांना वाटतं की कुठं या यंत्राच्या मागे लागा, नुकसान खूप होतं, त्यामुळे आपली प्रचलित मजुराने कापणीची पद्धतच बरी. मग अशा परिस्थितीत नक्की कोणती पद्धत आपल्यासाठी जास्त फायदेशीर आहे? कोणत्या पद्धतीमुळे आपला खर्चही कमी होईल, वेळही वाचेल आणि आपल्या धान्याची क्वालिटीही उत्तम मिळेल? म्हणजेच हाताने चालवायच्या रिपरने जास्त फायदा होईल, कंबाईन हार्वेस्टर जास्त फायदेशीर आहे का आपली प्रचलित पद्धत जास्त फायदेशीर आहे? यासाठीच मित्रांनो आम्ही एक प्रयोग करत आहोत. यासाठी आम्ही आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध या गावी. आणि या ठिकाणी जे हे शेत आहे, हे आहे दत्तात्रय फडतरे यांचं. फडतरे सरांनी आपल्या शेतामध्ये फुले दुर्वा ही सोयाबीनची जात BBF वर पेरणी केलेली आहे. 2 ओळीतील अंतर हे 30 सेंटीमीटर ठेवलेलं आहे आणि गादे वाफ्यावर पेरणी केलेली आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्लॉटचे आता आम्ही 3 समान भाग करणार आहोत. यातील पहिल्या भागाची कापणी मळणी आम्ही मिनी कंबाईन हार्वेस्टरने करणार आहोत. दुसऱ्या भागाची कापणी ही हाताने चालवायच्या रिपरने आणि मळणी ही आपल्या नियमित मळणी यंत्राने करणार आहोत. आणि तिसऱ्या भागाची कापणी मजुराच्या साहाय्याने आणि मळणी ही आपल्या नियमित मळणी यंत्राने करणार आहोत. चला तर सुरुवातीला आपण या शेताचे समान 3 भाग करूया. मित्रांनो, आपलं आखणीचं काम आता पूर्ण झालेलं आहे. मेजरिंग टेपच्या साहाय्याने आपण या शेताचे तंतोतंत 3 समान भाग केलेले आहेत. प्रत्येक भागाचं क्षेत्रफळ आहे 684 चौरस मीटर. आता कापणीला सुरुवात करण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट. मित्रांनो, कापणी करण्याची वेळ ही अत्यंत महत्त्वाची असते, कारण ही वेळ चुकली म्हणजे आपलं नुकसान वाढू शकतं. यासाठी सोयाबीनची कापणी ही सकाळी 10च्या आत किंवा संध्याकाळी 5च्या नंतर करावी. आता दुपारच्या उन्हात केलं तर काय होतं? मित्रांनो, दुपारच्या कडक उन्हात मशीनच्या प्रहारामुळे शेंगा फुटतात, शेंगा खाली पडतात आणि आपलं नुकसान वाढतं. म्हणून कापणी ही सकाळी 10च्या आत किंवा संध्याकाळी 5च्या नंतर करावी. चला आता वळूया आपल्या पहिल्या प्लॉटकडे. मित्रांनो, आपल्या पहिल्या प्लॉटची कापणी आपण मिनी कंबाईन हार्वेस्टरच्या साहाय्याने करणार आहोत. चला तर मग करूया सुरुवात. दोस्तों, मिनी कंबाईन हार्वेस्टरच्या साहाय्याने आपल्या पहिल्या प्लॉटची कापणी मळणी पूर्ण झालेली आहे आणि यासाठी वेळ लागला 7 मिनिटे 53 सेकंद. कामाची गुणवत्ताही चांगली वाटते आणि सोयाबीनची कापणी ही जमिनीलगत झालेली आहे. चला आता वळूया आपल्या दुसऱ्या प्लॉटकडे.
दुसऱ्या प्लॉटची कापणी आपण हाताने चालवायच्या रिपरने करणार आहोत आणि त्याची मळणी ही आपल्या रेग्युलर मळणी यंत्राने करणार आहोत. या रिपर बद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर हा रिपर आकाराने खूपच छोटा आहे. शिवाय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं ही खूपच इझी आहे. त्यामुळे तुमचे छोटे छोटे प्लॉट असतील तर त्या ठिकाणी हा रिपर खूपच फायदेशीर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा रिपर एका वेळी गादी वाफ्यावरच्या चारही लाईन कट करून एका लाईनीत सोडतो. जर आपल्याला असं वाटलं की हे गोळा करायला खूपच किचकट आहे तर अशा परिस्थितीत फक्त एक छोटा पत्रा साईडला जोडला तर हाच रिपर आपले सोयाबीन 4 ओळीतलं कापून ढिगाढिगाच्या रूपात ठेवत जातो, जेणेकरून हे ढीग उचलून गोळा करणं आपल्याला सोपं जातं. चला तर मित्रांनो, आता आपण सुरुवात करूया आपल्या दुसऱ्या प्लॉटच्या कापणीला. मित्रांनो, हाताने चालवायच्या रिपरच्या साहाय्याने आपल्या दुसऱ्या प्लॉटची कापणी आता पूर्ण झालेली आहे आणि यासाठी वेळ लागला 16 मिनिट. चला, यानंतर आता जे आपलं सोयाबीन शेतामध्ये पडलेलं आहे ते आपल्याला एका ठिकाणी गोळा करायचं आहे. यासाठी आपला महिला गटही तयार आहे. चला तर मग करूया सुरुवात. तर मित्रांनो, आपल्या दुसऱ्या प्लॉट मधील सोयाबीन हे एका ठिकाणी गोळा करायचं काम आता पूर्ण झालेलं आहे. यासाठी आपल्या 11 महिलांना वेळ लागला 14 मिनिटं आणि 13 सेकंद. रिपरच्या साहाय्याने कापणी करताना आम्ही काही निरीक्षणं नोंदवली. पहिली गोष्ट म्हणजे हे मशीन खूपच हलकं आणि सहजासहजी इकडून तिकडे नेण्यासारखं आहे. याच्यामध्ये 7.5 HP इंजिन लागलेलं आहे. मशीनची उंची छोटी असल्यामुळे चालकाला ते चालवणं खूपच सोपं आहे. हां, याच्यामध्ये व्हायब्रेशन्स आहेत, परंतु इतकेही जास्त नाहीत. कारण आम्ही बघितलं की चालक चालवताना जसं आपण फटाफट चालतो ना, तशा पद्धतीनं एकदम फटाफट चालत जात आहे आणि एकाच वेळी एका वाफ्यावरील 4 ओळी कापून ते एका लाईनीत टाकत आहे. चला, आता वळूया तिसऱ्या म्हणजेच आपल्या शेवटच्या प्लॉटकडे. या प्लॉटची कापणी आपण पारंपरिक पद्धतीने म्हणजेच मजुरांच्या सहाय्याने करणार आहोत आणि मळणी ही आपल्या नियमित मळणी यंत्राने करणार आहोत. या कापणीसाठी आज आपल्या बरोबर आहेत उमेद महिला शेतकरी गटाच्या भगिनी. चला तर करूया सुरुवात. तो दोस्तो, आपल्या तिसऱ्या प्लॉटची कापणी ही पूर्ण झालेली आहे. उमेद महिला गटाने फक्त 27 मिनिटांमध्ये कापणी पूर्ण केली आणि पडलेलं सगळं सोयाबीन 14 मिनिटांमध्ये गोळा करून एक ढीग लावलेला आहे. चला, आता आपण रिपरच्या साहाय्याने कापणी केलेलं सोयाबीन त्याचबरोबर महिला गटाने कापणी केलेल्या सोयाबीनची मळणी करणार आहोत. यासाठी आपलं रेग्युलर मळणी यंत्रही या ठिकाणी तयार आहे. चला तर मग करूया सुरुवात. तर मित्रांनो, आपल्या दोनही प्लॉट मधील सोयाबीनची मळणी आता पूर्ण झालेली आहे. यानंतर आपल्या प्रत्येक प्लॉट मध्ये किती उत्पादन आलं याचं आपण वजन करूया. तर मित्रांनो, आता आपली ही चाचणी प्रक्रिया संपलेली आहे आणि वेळ आली आहे निकालाची. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल मी सुरुवातीला सांगितलं होतं की आपण या शेताचे तंतोतंत 3 समान भाग केले होते.
ज्याच्या प्रत्येक भागाचं क्षेत्रफळ होतं 684 चौरस मीटर. आता या एका एका भागातून किती किलो सोयाबीन निघालं हे आपण पाहूया. सुरुवात करूया पहिल्या प्लॉटपासून. पहिल्या प्लॉटची कापणी मळणी आपण मिनी कंबाईन हार्वेस्टरने केली होती. या प्लॉटमधील सोयाबीनचं वजन आलेलं आहे 160.1 किलो. नीट बघितलं तर या सोयाबीनमध्ये कुठेही दाणे फुटलेले नाहीत, याच्यामध्ये कचराही अजिबात आलेला नाही आणि मातीचे खडेही दिसत नाहीत. यावरून आपण म्हणू शकतो की या कामाची आणि धान्याची क्वालिटी ही एकदम उत्तम आहे. यानंतर दुसऱ्या प्लॉटची कापणी आपण रिपरच्या साहाय्याने केली होती आणि मळणी आपल्या रेग्युलर मळणी यंत्राच्या साहाय्याने केली होती. या प्लॉटमधील सोयाबीनचं वजन आलेलं आहे 154.5 किलो. नीट पाहिलं तर याच्यामध्येही दाणे फुटलेले नाहीत, कुठेही कचरा किंवा खडा दिसत नाही, एकदम क्लीन दिसतंय. म्हणजेच धान्याची आणि कामाची गुणवत्ता ही उत्तम आहे. यानंतर आपण तिसऱ्या प्लॉटची कापणी केली होती मजुरांच्या साहाय्याने आणि मळणी केली होती आपल्या नियमित मळणी यंत्राच्या साहाय्याने. या प्लॉटचं सोयाबीनचं वजन आलं 164.1 किलो. याच्यातही आपण पाहिलं तर याच्यामध्ये कुठेही कचरा दिसत नाही किंवा दाणे फुटलेले नाहीत, परंतु याच्यामध्ये काही प्रमाणात मातीचे खडे दिसत आहेत. हे कुठून आले? तर मित्रांनो, ज्यावेळी महिला सोयाबीनची कापणी करत होत्या त्यावेळी काही सोयाबीन कापलं जात होतं तर काही सोयाबीन उपटून येत होतं आणि त्याच्या खोडाबरोबर माती चिकटून येत होती. तीच माती यामध्ये दिसत आहे. चला तर आता या वजनानुसार प्रत्येक प्लॉटचं एकरी उत्पादन किती येतंय याचं गणित करूया. मजुराच्या साहाय्याने कापणी मळणी केलेल्या प्लॉटचं उत्पादन येतंय 9.71 क्विंटल प्रति एकर. मिनी कंबाईन हार्वेस्टरच्या साहाय्याने कापणी मळणी केलेल्या प्लॉटचं उत्पादन येतंय 9.47 क्विंटल प्रति एकर आणि रिपरच्या साहाय्याने कापणी मळणी केलेल्या प्लॉटचं उत्पादन येतंय 9.14 क्विंटल प्रति एकर. आता आपण प्रत्येक प्लॉटची कापणी मळण्यासाठी एकरी किती खर्च येईल याचं गणित करूया. यासाठी आम्ही काही गृहीतकं पकडलेली आहेत. म्हणजे 1 एकरामध्ये 10 क्विंटल सोयाबीन येतं. कापणी मळणी करण्यासाठी मजुरीचा दर 500 रुपये प्रति दिवस आणि जर तुम्हाला मळणी करायची असेल तर मशीनचा दर 300 रुपये प्रति क्विंटल पकडलेला आहे. मजुराच्या साहाय्याने कापणी मळणी करायची असेल तर 1 एकरासाठी खर्च येतोय 9,000 रुपये. या 9,000 रुपयाची फोड म्हणजे एका एकरातील सोयाबीन कापून एका ठिकाणी ढीग लावण्यासाठी 10 मजुरांना 1 दिवस लागतो. यासाठी खर्च येतोय 5,000 रुपये. त्याच्यानंतर या सोयाबीनची मळणी करण्यासाठी 300 रुपये प्रति क्विंटलने 10 क्विंटलसाठी खर्च येतोय 3,000 रुपये. मळणी करण्यासाठी जी मजुरी लागते ती आहे 1,000 रुपये. म्हणजेच एकूण एकरी खर्च येतोय 9,000 रुपये. यानंतर रिपरच्या साहाय्याने सोयाबीनची कापणी मळणी करायची असेल तर एकरी खर्च येतोय 6,500 रुपये. याची फोड सांगायची झाली तर सर्वसाधारणपणे 1 एकरची कापणी रिपरच्या साहाय्याने करण्यासाठी 1 ते 1,500 रुपये दर पडतो, परंतु या ठिकाणी आपण पकडतोय 1,500 रुपये प्रति एकर. त्याचबरोबर कापलेलं सोयाबीन गोळा करण्यासाठी तसेच मळणी करण्यासाठीही मजूर लागतात, ते पकडतोय आपण 2,000 रुपये प्रति एकर. त्यानंतर कापलेल्या सोयाबीनची मळणी करण्यासाठी 300 रुपये प्रति क्विंटलने 10 क्विंटलसाठी 3,000 रुपये लागतील. म्हणजेच 1 एकरातील सोयाबीनची कापणी रिपरच्या साहाय्याने करण्यासाठी खर्च येतोय 6,500 रुपये प्रति एकर. आपण आपल्या सोयाबीनची कापणी मळणी मिनी कंबाईन हार्वेस्टरच्या साहाय्याने केली तर त्यासाठी दर लागतो 4 ते 5,000 रुपये प्रति एकर. परंतु या ठिकाणी आपले शेतकरी गटशेती करतायत, त्यामुळे आपण त्यांच्यासाठी दर धरलेला आहे 4,000 रुपये प्रति एकर, जो की आम्हालाही योग्य वाटतोय. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं उत्पादन जर 10 क्विंटलच्या ऐवजी 15 क्विंटल किंवा 20 क्विंटल गेलं तरीही आपल्या कंबाईन हार्वेस्टरचा दर मात्र फिक्स म्हणजे 4,000 रुपये प्रति एकर राहणार आहे. परंतु इतर 2 पद्धतीमध्ये मात्र मळणीसाठीचा दर हा वाढणार आहे. उदाहरणार्थ, कापणी रिपरने किंवा मजूर लावून केली आणि उत्पन्न
10 क्विंटलवरून 15 क्विंटलवर गेलं तर मळणीचा खर्च 1500 रुपयांनी वाढतो आणि 20 क्विंटल उत्पन्न आलं तर मळणीचा खर्च 3000 रुपयांनी वाढतो. पण कंबाईन हार्वेस्टर वापरल्यास खर्चात काहीच वाढ होत नाही. आलं लक्षात? पण मित्रांनो, अचूक अर्थशास्त्र समजून घेण्यासाठी पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत इतर पद्धतीमध्ये जी काही घट आली आहे, लॉसेस झालेला आहे, तो सुद्धा खर्चामध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही सोयाबीनचा बाजारभाव 50 रुपये प्रति किलो गृहीत धरलेला आहे. आपल्या प्रयोगातील निकालांच्या आधारे मजुराने कापणी केलेल्या एकरी उत्पादनाच्या तुलनेत रिपरने कापणी केलेले एकरी उत्पादन हे 57 किलोनं कमी येतंय. याला 50 रुपये बाजारभावाने गुणलं तर आपलं नुकसान होतंय 2850 रुपये. आता हे झालेलं नुकसान जर रिपरच्या खर्चात म्हणजे 6500 मध्ये ॲड केलं तर 1 एकर सोयाबीनची रिपरच्या साहाय्याने कापणी मळणी करण्यासाठीचा प्रभावी खर्च येतोय 9350 रुपये. आता मिनी कंबाईन हार्वेस्टर बघूया. याच्या वापराने मजुराच्या तुलनेत फक्त 24 किलोचं नुकसान होतंय. बाजारभाव 50 रुपयानं 1200 रुपये प्रति एकर नुकसान होतंय. हे नुकसान जर एकरी खर्चामध्ये 4000 मध्ये ॲड केलं तर एकूण खर्च येतोय 5200 रुपये प्रति एकर. मित्रांनो, या संपूर्ण आकडेवारीवरून एक गोष्ट क्लिअर होते. जर आपल्याला वेळ, खर्च आणि कष्ट वाचवायचे असतील, कामाची गुणवत्ताही उत्तम ठेवायची असेल तर त्यासाठी कंबाईन हार्वेस्टर हाच बेस्ट ऑप्शन आहे. यामुळं एकतर आपल्याला 2-2 मशीन गोळा करायची गरज पडत नाही. एकच मशीन कापणी आणि मळणी दोन्ही कामं करतंय. शिवाय याची क्वालिटीही उत्तम आहे. त्याचबरोबर जर तुम्ही हाताने चालवायच्या रिपरने कापणी करत असाल तर याच्यातही कामाचा व्याप काही अंशी कमी होतोय. शिवाय आपले कष्ट आणि वेळही वाचतोय. मित्रांनो, याशिवाय आम्ही एक अतिरिक्त प्रयोग केला. म्हणजे या क्षेत्रावर दुसऱ्या कंपनीचा मिनी कंबाईन हार्वेस्टर आणून त्यानेही आम्ही कापणी करून पाहिली. याच्यामध्ये आम्हाला काही विशेष गोष्टी शिकायला मिळाल्या. पहिली गोष्ट म्हणजे हे मिनी कंबाईन हार्वेस्टर कुठल्या कंपनीचं आहे याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे त्या मशीनचा चालक म्हणजे ऑपरेटर अनुभवी, कुशल आहे की नाही. कारण आम्ही ज्या दुसऱ्या मशीननं कापणी मळणी केली त्याचा चालक हा अनुभवी नव्हता. त्यानं सोयाबीनची कापणी जमिनीपासून 4 ते 5 इंचावर केली. त्याच्यामध्ये दाणेही फुटले, कचराही मोठ्या प्रमाणावर आला. त्यामुळे एका एकरामध्ये नुकसान झालं 91 किलोचं. याला जर आपण आपला बाजारभाव 50 रुपये प्रति किलोनं गुणलं तर फक्त अकुशल चालकामुळे आपलं नुकसान झालं एकरी 4550 रुपये. दुसरी गोष्ट म्हणजे मशीनचं वय आणि मॉडेल. आम्ही जे पहिलं मशीन वापरलं होतं ते मशीन एकदम नवीन म्हणजे 1 महिन्यापूर्वीच घेतलेलं होतं. त्या मशीनमध्ये माती आत येऊ नये म्हणून पुढं ब्लेडच्या ठिकाणी एक पट्टी लावलेली होती. त्यामुळं ते मशीन एकदम चांगलं काम करत होतं. जे दुसरं मशीन होतं ते 4 वर्ष जुनं होतं. याच्यामध्ये माती आत येऊ नये म्हणून काहीही सुविधा नव्हती. त्यामुळे मित्रांनो, जर आपल्याला सोयाबीनची कापणी मळणी ही मिनी कंबाईन हार्वेस्टरने करायची असेल तर चांगलं मॉडेल, अगदी नव्यानं खरेदी केलेलं आणि नवीन तंत्रज्ञानाचं मशीन वापरावं. मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या सोयाबीनची कापणी मळणी ही मिनी कंबाईन हार्वेस्टरच्या साहाय्यानं करायची असेल तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. सोयाबीनची पेरणी ही BBF यंत्राने गादी वाफ्यावरच करावी. कारण तुम्ही सरवरंब्यावर जर सोयाबीन लावलं असेल किंवा सपाट वाफ्यावर सोयाबीन लावलं असेल तर त्यावेळी आपलं नुकसान वाढू शकतं. त्याचबरोबर जात हा खूप महत्त्वाचा विषय आहे. कारण सोयाबीनची अशी जात लावा ज्या जातीला शेंगा ह्या जमिनीपासून 3 इंचाच्या वरती लागतील. कारण आपलं मशीन हे 3 इंचाच्या खाली कापणी करतं. आता रिपरबद्दल बोलायचं झालं तर त्याचेही काही फायदे आहेत. जसं की रिपरने कापणी केल्यानंतर जे सोयाबीन मिळतं ते एकदम स्वच्छ असतं. शिवाय एक रिपर खरेदी करायला गेलं तर त्याचा खर्च आहे 1 ते 1.5 लाख रुपये. जर गटाच्या माध्यमातून तुम्ही हा रिपर खरेदी केला तर तुम्हाला तो परवडू शकतो. शिवाय
या रिपरसाठी शासनाचं 50% अनुदानही मिळतं. त्यामुळे तुम्ही जर 50 ते 75 एकर क्षेत्रावरच्या सोयाबीनची कापणी केली तर तुमचा हा उर्वरित खर्चही वसूल होऊ शकतो आणि भविष्यात तुम्ही गटाच्या माध्यमातून आपलं सोयाबीन कापणी झाल्यानंतर इतर ठिकाणी हे मशीन भाड्यानं देऊन 4 पैसेही कमवू शकता. तर मित्रांनो, हाताने केलेल्या कामाची आणि मशीनच्या सहाय्याने केलेल्या काढणी मळणीची चाचणी आता संपलेली आहे. याच्यातील संपूर्ण माहिती आणि आकडेवारी आम्ही तुमच्या समोर ठेवलेली आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. नक्कीच आम्ही गृहीत धरलेले दर आणि तुमचे स्थानिक दर याच्यामध्ये तफावत असू शकते. त्यामुळं तुलनेसाठी तुमच्या स्थानिक दरानुसार तुम्ही खर्चाचं गणित करू शकता. मित्रांनो, या तीनही चाचणीचं बारकाईनं निरीक्षण केल्यानंतर कष्ट, वेळ आणि खर्च कुठं कमी होतोय, कामाची गुणवत्ता कुठं उत्कृष्ट आहे, या सर्व गोष्टीचा सारासार विचार केल्यानंतर आम्हाला असं वाटतंय की मिनी कंबाईन हार्वेस्टर वापरण्यातच शहाणपण आहे. ज्या ठिकाणी हे मिनी कंबाईन हार्वेस्टर पोचू शकत नाही किंवा उपलब्ध नसेल तर अशा ठिकाणी तुम्ही हाताने चालवायचा रिपर हा भाड्याने घेऊ शकता किंवा विकत घेऊन तुमचा खर्च कमी करू शकता. मित्रांनो, आता तीनही चाचण्या संपलेल्या आहेत. याच्यापैकी नक्की कुठली चाचणी आपल्यासाठी जास्त फायदेशीर आहे याबद्दल तर आम्ही सांगणारच आहोत, परंतु त्यापूर्वी हे ज्यांचं शेत आहे त्या फडतरे सरांना नक्की कुठली चाचणी जास्त फायदेशीर वाटते ते ऐकूया. पहिल्यांदा वाटत होतं की आता बघायच्या आधी की याला आपले बी नुकसान होईल, पण ज्या वेळेला मी डेमो बघितला त्यावेळेला मला वाटलं की व्यवस्थित झालंय, एवढं फारसं काय असं नुकसान झालेलं नाही आहे. आणि माझी म्हणणं आहे इथनं पुढं की आपण त्या जे हार्वेस्टर मशीन आहेत त्याच मशीननं काढल्याला आपण फायद्यात जाणार आहे. इथून पुढं वेळ वाचल, वेळ वाचून आपल्याला उत्पन्न चांगलं निघेल आणि जे आपण आपली जी समस्या आहे आता लेबरची ती निघून जाईल. तर मित्रांनो, या 3 पद्धतीपैकी कुठली पद्धत तुमच्यासाठी जास्त योग्य आहे याबद्दलचं आमचं मत तुम्ही ऐकलं, शेतकऱ्यांचं मतही ऐकलं. पण मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे प्रत्येक शेतकऱ्याचा विचार करण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो, त्याचा अँगलच वेगळा असतो. त्यामुळे तुमच्या स्थानिक परिस्थितीनुसार तुमचा स्वविवेक वापरून कुठली पद्धत तुमच्यासाठी जास्त योग्य आहे ते ठरवा. शेवटी निर्णय तुमचा.